हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर उन्हाळ्याच्या सुट्टीकडे मी सुद्धा आईकडे गेले होते आणि तिकडे गेल्यावर आंब्याचा सीझन होता आणि रानामध्ये खूप सारे आंबे लागले होते. तर भैयाने जाऊन कैरीच्या लोणच्याचे आंबे तोडून आणले, कैऱ्या तोडून आणल्या. तर म्हटलं चला, खूप सारे आंबे आणले होते, तर आता काय करायचं या आंब्याचं, म्हणून म्हटलं चला थोडासा गुळांबा बनवूया. तर अशा खूप साऱ्या कैऱ्या घेतल्या धुवून. तुम्ही पाहू शकता, कैऱ्या धुवून घेतल्या. त्याच्यानंतर त्याचं वरचं थोडंसं टोक काढलं, तर त्यात इतका चीक होता की हा चीक हाताला लागला तर लगेच भाजल्यासारखे डाग उठतात. मग पटकन त्याला धुवून घेतला आणि पुढची टोकं अशी जरा चाकूनी कट केली. हात सांभाळून करा, कारण मला थोडंसं लागता वाचलं. त्यानंतर असं कट करून त्याच्या साली काढून घेतल्या. साली काढायला खूप मज्जा आली, पण थोड्या वेळाने हात दुखायला लागला. मग नंतर भैयाकडे थोडंसं काम दिलं आणि मी बाकीची तयारी करायला लागली. गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळं मम्मीची स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की जे काय करायचं आहे ते चुलीवर करायचं. मग काय, दुपारच्या उन्हात टेन्शन आलं, पण भैयासोबत होता त्यामुळं काय घाबरायचं नाही. तरी पण त्याने मला चूल पेटवायला सांगितली. तर असं मी सगळं काढून घेतल्या साली, पटापट साली काढून घेतल्या. त्यानंतर हा गुळात करायचा आहे, त्यामुळं गूळ काय घरात नव्हता. मग काकूंच्या घरी गेले आणि गूळ घेऊन आले. आणि त्यानंतर तो गूळ खिसायचा होता आणि खिसणी काय मला सापडत नव्हती. मम्मीला विचारलं तर मम्मीचं सांगणं एकच, असेल तिथेच कुठंतरी. एवढं शोधण्यात माझा पूर्ण 1 तास गेला. तोपर्यंत इकडे भैयाने हे आंबे सगळे असे वरचे साल काढून घेतले. सगळे असे पद्धतीनं साल काढून घेतले. त्यानंतर खिसणी सापडली आणि खिसणीने हे आंबे असे मी खिसायला सुरुवात केली. आतमध्ये कोय असल्यामुळे थोड्याशा अंतरावर खिसलं की असं निबर लागायचं, त्यामुळं सावकाश पद्धतीनं हे सगळं असं खिसून घेतलं ताटामध्ये. आंबट वासामुळं माशा येत होत्या, त्यामुळं माशा सारख्या मध्ये डिस्टर्ब करत होत्या. त्यामुळं आमच्या छोट्या पिंकीला आम्ही माशा हाकलायला बसवलं होतं. हे असं सगळं खिसून घेतलं. तुम्ही पाहू शकता, खूप सोप्या पद्धतीनं आहे, काहीच साहित्य लागत नाही. घरातल्या घरात थोड्याशा साहित्याने सगळं होतं. त्यानंतर हे खिसून घेतलं आणि मीठ टाकलं ह्याच्यावर. मीठ टाकून हे झाकून ठेवलं. मीठ टाकल्यामुळं काय होतं, तर त्याचा आंबटपणा असतो एक्स्ट्राचा, तो निघून जातो. त्यामुळं त्याच्यावर मीठ टाकलं आणि 15 मिनटं ते हाय असं झाकून ठेवलं. तुम्ही बघू शकता, झाकून ठेवलं. नंतर ते काढलं आणि पिळून घेतलं. त्याला पाणी सुटलं होतं मीठ टाकल्यामुळं. मग ते असं पिळून घेतलं व्यवस्थित सगळं. तुम्ही बघा आता किती पाणी निघालं यातून, खूप पाणी निघालं. हे सगळं आंबट कडवट असं थोडंसं चिकाचं पाणी होतं, त्यामुळं हे काही धुवायचं नाही आहे, फक्त मीठ टाकून असं पिळून घ्यायचं. धुतलं ना की त्याचं पूर्ण आंबटपणा जातो, त्यामुळे हे अजिबात धुवायचं नाही आहे. कैऱ्यावरून आपण धुतलेले असतात, त्यामुळं हे धुवायचं नाही आहे. हे फक्त मीठ टाकून पिळून घ्यायचं, त्यामुळं एक्स्ट्राचा आंबटपणा सगळा निघून जातो. जास्त कैरी आंबट असली की जास्त गूळ लागतो, त्यामुळं हे असं आधी पिळून घेतलं की बराच आंबटपणा आणि चिकाचा तो खारटपणा असेल किंवा कडवटपणा सगळा निघून जातो. मग हे असं सगळं पिळून घेतलं, असं सुट्टं केलं आणि मग नंतर झाकून ठेवलं परत 5 मिनटं. कारण माशा इतक्या होत्या की अक्षरशः एखादी माशी त्यात पडली तरी आम्हाला कळलं नसतं. त्यामध्ये हे पाणी बघा एवढं असं निघलं. हे पाणी टाकून द्यायचं. आता हा हे जे आंब्याचं खिसलेलं होतं ते असं मी सुटसुटीत करून घेतलं आणि एका भांड्यामध्ये ते मोजून घेतलं. कारण आपल्याला जेवढं हे खिस आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे, त्यामुळं मी हे आधी मोजून घेतलं आणि नंतर त्याच भांड्यात तेवढ्या मापाचा गूळ खिसायचा आहे. मग ते मोजून घेतलेलं भांडं घेतलं गूळ मोजायसाठी. मग हे खिसणीने गूळ खिसायला सुरुवात केली.
उन्हाळ्यामुळे गुळ इतका कडक झाला होता की तो काय माझ्याच्याने खिसला जात नव्हता. नंतर मम्मी म्हटली चाकूने कट करा. मग असं काहीतरी जुगाड केला आम्ही आणि असं गुळ सगळा चिरून घेतला बारीक बारीक. आता बघा हे एक किलोचं होतं मला वाटतं गुळ. ते थोडंसं शिल्लक राहिलं त्यातलं. एवढा गुळ आम्हाला लागला. ते मोजून घेतला मी. ज्या भांड्याने मोजला होता खीस आंब्याचा त्याच भांड्याने हे मोजला गुळ. तुम्ही बघा जेवढा खीस होता तेवढंच हे घेतलेलं आहे. काय काय बायका साखर पण टाकतात, पण साखरेचा जास्त दिवस टिकत नाही. काय होतं त्याला थोड्या दिवसांनी अशी पांढरी खर यायला सुरुवात होती. त्यामुळं गुळाचा छान आणि खूप दिवस राहतो. त्यामुळं आम्ही गुळच टाकणार आहे. गेल्या वर्षी आम्ही साखरेचा केलेला, पण तो काही जास्त दिवस टिकला नव्हता. मग आता हे साखर गुळ आणि आंब्याचा खीस हे दोन्ही मिक्स करून घेतलं असं व्यवस्थित. हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहू शकता. हे असं करायला खूप मजा येत होती मला. हे असं सगळं मिक्स करून घेतलं. आमच्या पिंकीची तर आत्ताच खायची टेस्ट घ्यायची घाई चालली होती, पण आम्ही तिला माशा हाकलायला बसवली होती, त्यामुळं ती काही जास्त पुढं आली नाही. बघा तुम्ही कसं छान असं मिक्स केलं आणि झाकून ठेवलं ह्याला. हे काय लगेच पाणी सुटतं. त्यानंतर घेतली चूल पेटवायला. आता चूल पेटवायचं काम खूप दिवसातनं माझ्याकडं आलं, पण पटकन चूल पेटली. कारण वाळलेल्या छोट्या छोट्या काट्या आणल्या होत्या मम्मीनं. त्यामुळं तुम्हाला माहिती असेल हे गावाकडं कसं छान पद्धतीने सगळं मांडणी केलेली असते. चूल पटकन पेटली माझ्याकडून, कारण दुपारची वेळ होती आणि सगळे झोपलेले. मम्मीने सांगितलेलं अजिबात धूर करू नको म्हणून. त्यानंतर अशी मी चूल पेटवून घेतली. पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली माझं प्रयत्न. छान चूल पेटली. त्यानंतर पातेलं घेतलं होतं मोठं. ते पातेलं काळं होऊ नये म्हणून त्याला आम्ही राख लावली होती वल्ली करून. तुम्ही गावाकडचं असाल तर तुम्हाला माहिती आहे हे कसं ह्याला म्हणतात पातेल्याला आळा देणे. तर आम्ही देखील पातेल्याला राखेचा आळा दिला होता. तर काय काय बायका काय करतात, म्हणजे काय काय ठिकाणी याच्यामध्ये तेल किंवा निरमा टाकतात, पण ते तेल आणि निरमा ते नंतर खूपच जास्त काळं होतं, ते काही निघतच नाही. त्यामुळं आम्ही फक्त राखेचाच आळा देतो. हे अशा पद्धतीनं पातेलं ठेवून घेतलं चुलीवर आणि नंतर तोपर्यंत बघा इथं किती पाणी सुटलं होतं गुळाला. हे सगळं एकत्र केलं परत एकदा मिश्रण. तुम्ही बघू शकता किती पाणी सुटले गुळाला. आणि तोपर्यंत पातेलं पण गरम झालं होतं. आणि आता यात सगळं टाकून घेतलं. हे काहीच न टाकता डायरेक्ट टाकले पातेल्यात. अगोदर तूप वगैरे टाकतात, पण आम्ही अजिबात टाकलं नाही. तुम्हीसुद्धा अजिबात तूप टाकू नका. तुपाने काय होतं तर तेवढ्यापुरतं असं तेलकटपणा किंवा असं सुंदर दिसतं दिसायला, पण नंतर त्याचा वास येतो आणि काय होतं ते खराब पण होतं लवकर. कारण आम्ही आधी मागच्या आठवड्यात केला होता तुपाचा. एकच आठवडा झाला तर तो लगेच असा वास येऊन खराब झाला. त्यानंतर हे काही खडे मसाले घेतलेत बघा. त्यामध्ये अगदीच 5-6 मिऱ्या आहेत, 5-6 लवंगा आहेत, दालचिनीचे तुकडे आहेत आणि इलायचीची पूड आहे. आणि ते काय होतं त्याचं नाव नाही मला आठवत. त्यानंतर बघा इकडं गुळाला पाणी सुटलं. आपण पुरण कसं परततो तशा पद्धतीचंच हे अगदी सेम प्रोसेस म्हटला तरी चालेल. फक्त की बारीक जाळ घालायचा आणि हे आपण खडे मसाले घेतलेले ते यात टाकून द्यायचे आणि हे हलवत राहायचं. खाली लागत नाही आहे, पण आमचं पातेलं जुनं असल्यामुळं ते खाली लागल्यासारखं दिसतंय. हे असं सावकाश हलवत राहायचं बारीक मंद आचेवर किंवा मंद जाळावर. आपण पुरण कसं परततो सेम प्रोसेस आहे आणि मला वाटते तेवढाच वेळ लागतो. आता हे करायला मला जास्तीत जास्त 10 मिनटं लागले असतील. 10 ते 12 मिनटं लागले, कारण 1 किलोचा असेलच. 1 किलोचा कैऱ्या होत्याच, 1 किलोचा खीस होता. त्यानंतर बघा हे हलवत राहिलो आम्ही आणि हे पाणी सुरुवातीला गुळाचं खूप सुटलं. इतकं पाणी सुटलं की असं वाटलं की हे पाणी आता आटते की नाही, इतकं पातळ झालं होतं. तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर हे 10 मिनटांनी हलवत बघा जाळ पण कमीच घातला आहे.
हलवत राहिलो आणि आता ते घट्ट झालं आहे, छान असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे आणि गुळाची खीस पण बऱ्यापैकी शिजलेला आहे. पूर्णपणे गाळ करायचा नाही आहे, कारण नंतर मुरण्याची प्रोसेस चालू असते, त्यावेळेस हा अजून मऊ पडतो. त्यामुळं अगदीच गाळ शिजवायचा नाही आहे. ज्या पातळ खीस असतात ते आपोआप शिजून जातात आणि काही जाड असतात बघा, आपण असं जोर देऊन खिसलेले ते जरा पांढरे दिसतील, पण तसेच काढायचं, ते नंतर मुरतं. हे आता तयार झालेलं आहे, पातीला उतरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असा आपला गुळांबा तयार झालेला आहे. अगदी मापात गोड पण झालेला आहे आणि टेक्स्चर पण छान आलेलं आहे. शिजून कमी झालेला आहे, त्यामुळं तुम्ही नक्की करून बघा या उन्हाळ्यात कसा झाला गुळांबा. मला कमेंट करून सांगा. जेवढा आंब्याचा खीस तेवढाच गूळ टाकायचा आणि तूप अजिबात टाकायचं नाही, कारण तुपामुळं आमचा गुळांबा गेल्या वेळेस बिघडला होता. त्याचा वास आला आणि वेगळी टेस्ट लागायला लागली, त्यामुळं आम्ही ह्यावेळेस तूप टाकलं नाही आहे. पण खूप छान झालं आहे, वास खूप सुंदर येतो आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. धन्यवाद मैत्रिणींनो. आवडला असेल तर सबस्क्राईब करा.